सुधा. लेखक गंगाधर गाडगीळ. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. भाग 2. चाळीतल्या इतर बिऱ्हाडकरूंच्या मानाने नानांचं उत्पन्न फारच कमी होतं. त्यांना बढती कधीच मिळाली नव्हती आणि आपल्या जागेवर ते टिकून राहिले होते ते त्यांच्या हेड क्लार्कच्या दयाळूपणामुळे. तो हेड क्लार्क गेला तेव्हा त्यांची बरेच वर्षे नोकरी झाली होती आणि म्हणून ते नंतरही टिकून राहिले. शिवाय बायकोच्या आजारीपणात त्यांना 1000 रुपये कर्जच झालं. त्यामुळे त्यांची परिस्थिती नेहमी ओडगस्तीची असे. सुधाची कपड्या-लत्त्यांची, दागदागिन्यांची हौस-मौस त्यामुळे कधीच होत नसे. इतर मुलींच्या नटण्या-थटण्याकडे पाहून तिला हिरमुसली झालेली मी पाहिली होती, पण माझं बारीक लक्ष असल्यामुळंच मला ते कळलं. एरवी तिची वागणूक अगदी निर्मळ असे. कुणी नवे कपडे किंवा दागिने घातले तर ती त्या मुलीचं कौतुक करत असे. आपल्याला नाही म्हणून तिनं कधी वाकडं तोंड केलं नाही, अगर कोणापुढं तोंड वेंगाडलं नाही. कोणी कापड-चोपड देऊ केलं तरी ती घेत नसे. ती हसून म्हणायची, "नको हो मला. आणि आता की नाही नाना मला लवकरच घेणार आहेत छानपैकी कापड. ते आणल्यावर मी तुम्हाला दाखवीन हं." अखेर कधीतरी नानांच्या बरोबर जाऊन ती कापड खरेदी करायची आणि मग इतक्या आनंदाने ती ते सगळ्यांना दाखवत असे की बस. उड्या मारीत सगळ्यांकडे ती जायची. म्हणायची, "किती, किती छान आहे." आणि मिटक्या मारायची. पुन्हा ती लहान मुलगी व्हायची आणि सगळे तिच्या कापडाचं अगदी तोंड भरून कौतुक करायचे. मला फार आनंद व्हायचा आणि वाईट पण वाटायचं. फार फार वाटायचं की तिला काहीतरी द्यावं, पण ती माझ्याकडून सुद्धा काही घेत नसे. एकदा मी तिच्यावर खूप चिडलो. म्हटलं, "तू ना फार शहाणी झाली आहेस. लोकांच्या प्रेमाची तुला किंमतच वाटत नाही. तुला जर एवढी किंमत वाटत नाही, तर आम्हाला तरी काय गरज पडली आहे गं?" मोठ्या माणसावर रागवावं तसं मी तिच्यावर रागावलो आणि ती लहान मुलीसारखी अगदी कावरी-बावरी झाली, गोरीमोरी झाली. वाटलं की आता ही रडू लागणार आणि मग मी तिला पोटाशी धरून तिची समजूत काढीन. पण तिनं आपलं रडणं आवरलं. ती एकदम रडवं हसून म्हणाली, "एवढे जर रागावणार असाल अण्णा, तर मी आपलं कापड घेते तुमचं. आता ह्याचा चांगला फ्रॉक शिवीन हं मी आणि तो घालून तुम्हालाच पहिल्यांदा दाखवीन." एखाद्या लहान मुलाची समजूत काढावी तसं ती माझ्याशी बोलत होती आणि माझं मलाच वाटू लागलं की मी अगदी लहान मुलासारखा तिच्यावर रागावत होतो. असा राग आला मग मला माझा आणि तिचा पण. मी तिथून निघून गेलो आणि मग पुन्हा तिला काही द्यायचा मला धीरच झाला नाही. सुधेचं वागणं असं प्रौढपणाचं असलं तरी मुलांमध्ये ती मिसळू शकत असे. खेळताना ती लपलेली असली आणि तिला शोधून काढलं म्हणजे ती एवढ्या मोठ्यानं किंचाळायची, अगदी घाबरी-घुबरी व्हायची आणि मग स्वतःलाच हसायची. पण इतक्या पोरकटपणानं ती क्वचितच वागायची. ती खेळायची सुद्धा मोठ्या माणसासारखी. बाकीच्या मुलांना तिच्याविषयी आदर वाटायचा. आपलं घर चालवून ती नेहमी खऱ्या-खुऱ्या भातुकलीचा खेळ खेळत असे. त्या खेळात भाग घ्यायला सगळी मुलं फार उत्सुक असत. आईनं सांगितलेलं एकही काम न ऐकणारी मुलं तिच्या घरातली कामं मात्र उत्साहाने सगळी करत असत. त्यामुळे पोरांच्या आया त्यांच्यावर फार चिडत. पण पोरांनी तिच्या घरी राबायचं सोडलं नाही. तिनं दटावलं, समजावून सांगितलं म्हणजे पोरांना ते लगेच पटत असे. तिचं ते सगळं मुकाट्याने ऐकत असत. सगळी मुलं तिला काकूबाई म्हणत असत. पहिल्यांदा कुचेष्टेनं हे नाव पडलं, पण नंतर त्यातली कुचेष्टा नाहीशी झाली आणि ते एक लाडकं नाव झालं. तिला काकूबाई म्हणण्यात आपण तिची थट्टा करत आहोत असं मुलांना वाटत नसे आणि त्या नावाने आपली थट्टा होते आहे असं तिलाही वाटत नसे. ते नाव मोठ्या माणसांच्याही फार परिचयाचं झालं होतं. ती देखील पुष्कळदा तिला त्याच नावाने हाक मारत. कोणालाच त्याचं काही वाटत नसे. पण मला मात्र त्याची फार चिड यायची. त्याबद्दल मी खूप बडबडत असे आणि बायकोने तिला काकूबाई म्हटलं, की तिच्यावर कावून तिला अगदी नको-नकोसं करत असे. शेवटी बायको चिडून म्हणायची, "असं काय लहान मुलासारखं करता तुम्ही? सुधा आहे तुमची लाडकी, तर बसा तिला पोटाशी घेऊन. पण आम्हाला त्याचा सासुरवास नको बाई." तिनं असं म्हटलं म्हणजे मला उगीचच चोरट्यासारखं व्हायचं आणि मी तिच्यावर अधिकच चिडायचो. अखेर ती चक्क तासभर शेजारी जाऊन बसायची. युद्ध सुरू झालं आणि नाना देवलांनी पेन्शन घेतली. आधीच पगार थोडा, त्यामुळे पेन्शन फारच थोडी बसली.
एवढ्या थोड्या रकमेत एरवी भागणं सुद्धा कठीण होतं. पण महागाई वाढू लागली तसतसे नाना अगदी डबघाईला आले. घरात 2च माणसं, पण सकाळ संध्याकाळ भात तर सोडाच, पण भाकरी तोंडात पडणंही मुश्किल होऊ लागलं. भाडं थकू लागलं, बिलवाले खेटे घालू लागले. बरं, नानांना 4 पैसे कुठून मिळवून आणायची अक्कलच नव्हती. ते डोकं दाबून धरत आणि गॅलरीतून घरात आणि घरातून गॅलरीत चकरा मारत. नानांच्या अंगावर ठिकठिकाणी शिवलेले शर्ट दिसू लागले. सुधेला नवे म्हणून ठेवून दिलेले फ्रॉक वापरायला काढावे लागले आणि हळूहळू तेही फाटून गेले. बिलवाले येऊन काही बोलले की पोर अगदी गोरीमोरी होई. तिचा चेहरा ओढलेला दिसू लागला. तिचं हसणं ऐकू येईनासं झालं. लोकांनी बिलवाल्यांची बोलणी ऐकली असतील, आपल्याला ते काहीतरी म्हणतील म्हणून ती घराबाहेर पडेनाशी झाली. अंगात घालायला चांगले कपडे नाहीत म्हणून ती कुठं समारंभाला जाईनाशी झाली. पोर मनात अगदी कुढू लागली. एक दिवस तर तिने शाळा सोडून दिली. पुस्तकं विकून टाकली. घरातच बसून राहायची. चाळीतल्या माणसांना हे जाणवत होतं. सकाळ संध्याकाळ तिच्याकडे काही ना काहीतरी ती पाठवीत. पण असं काही घरी आलं की ती अगदी गोरीमोरी व्हायची. वस्तू आणणाऱ्या माणसाला ती रडेल अशी भीती वाटायची आणि दाराबाहेर पडलं की तिचा हुंदका ऐकू यायचा. रिकाम्या भांड्यात काही नाही तर मूठभर भुईमुगाचे दाणे भरून ती ते परत करायची. कोणी कापड देऊ केलं, सिनेमाला चल म्हटलं तर ती नको म्हणायची. पळून जायची. महागाईनं बाकीच्यांनाही तर ओढगस्तीला आणलं होतं. जो तो आपल्या विवंचनेत गर्क असे. आता पूर्वीसारखी माणसं हसत बोलत नसत. मजूर व्यापाऱ्यांची चंगळ होत होती, पण आमचा आपला मध्यम वर्ग खचत चालला होता. चटकन एखादी वस्तू कोणाला उचलून देईन असं लोकांना वाटेनासं झालं. पूर्वीचा चांगुलपणा आटत चालला. माणसं एकमेकांना परकी झाली. गरिबांविषयी दया वाटण्याऐवजी भीती वाटू लागली. या गोष्टीची झळ सुधेलाही लागली. सतत तिच्याकडे वस्तू पाठवणं आता लोकांना जमेनासं झालं. माणसं ह्या गोष्टीचा कंटाळा करू लागली. त्यांची आपुलकी आटली, तिच्याविषयीचं कौतुक ओसरलं. सुधेला हे जाणवायचं आणि ती स्वतःला अधिकच घरात कोंडून घ्यायची. ही पोर खंगू लागली. गरिबीचा महिमाच हा असा आहे. त्या पोरीकरता माझा जीव तीळ तीळ तुटायचा. तिची दैना मला बघवेना. तिच्या मदतीला धावावं असं वाटायचं. माझ्याजवळ काही फार मोठं डबोलं साठवलेलं नव्हतं, पण आमचं 2 माणसांचं ठाकठीक चाललं होतं. सुधेला काही उचलून द्यायचं म्हटलं तर देण्यासारखी आमची परिस्थिती होती आणि तसा प्रसंग पडला असता तर मी वाटणीला आलेला अर्धा घास सगळा तिच्या तोंडातच घातला असता. पण ही पोर फार मानी होती. कोणाकडून काही घ्यायला ती तयारच नसे आणि एवढीशी चिमुरडी पोर ती, पण तिला काही द्यायचं म्हणजे भीती वाटायची. तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं म्हटलं तर जीभ अडकळायची. एकदा मी नानांच्या हातात 10ची नोट कोंबली होती. बावळटासारखे नाना ती घेऊन घरात गेले, पण थोड्याच वेळाने घाबऱ्या घुबऱ्या माझ्याकडे आले. भांबावल्यासारखे माझ्याकडे पाहत राहिले. त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण बोलता येईना. शेवटी त्यांनी ती नोट माझ्या पुढ्यात टाकली आणि लगबगीने ते निघून गेले. असं होत होतं, त्यामुळे मी फार कावायचो. बायकोला सांगायचो, "तू सुधेला सगळं समजावून सांग गं. हे तुझंच काम आहे. बायका-बायकांना हे जमतं. पण तू मुलखाची अडाणी. तुला काही म्हटलं काही जमायचं नाही." बायको चिडून म्हणायची, "तुम्हाला सगळं समजतं तर तुम्हीच जाऊन काय ते करा." मग मी बायकोवर अधिकच कावायचो. अखेर ती रडू लागायची आणि मग मी फडाफडा स्वतःच्याच तोंडात मारून घ्यायचो. बायको डोळे पुसून माझा हात धरत म्हणायची, "आता 50शी आली म्हणून म्हातारचं लागलं की काय तुम्हाला?" काही नाही तर मी आपला सुधेच्या घरात जाऊन बसत असे. रोज तास 2 तास मी बसायचो. मी गेलो म्हणजे सुधा पहिल्या पहिल्याने घरात जाऊन बसायची. ती बाहेर म्हणून येतच नसे. पण हळूहळू ती बाहेर येऊ लागली. माझ्या शेजारी बसू लागली, गप्पा गोष्टी करू लागली. मी तिच्याकडून केसरी वाचून घेत असे. तिला गमतीदार गोष्टी सांगत असे. माझ्या गोष्टी काही मोठ्या गमतीदार नसत म्हणा, पण ती चतुर पोर बळेच हसून ते साजरं करायची. फार उशिरा हे मला उमगलं. तेव्हा मी रागाने तिला चापटी मारत म्हटलं, "पोरी,
मला फसवतेस काय तू? खोटं खोटं हसतेस काय? ह्यावरती केवढ्याने किंचाळली. लपलेली असताना तिला पकडलं म्हणजे जशी किंचाळायची की नाही तशी किंचाळली आणि मग पोरीने लाजून माझ्याच मांडीवर डोकं टाकलं. तिला थोपटताना एवढं धन्य वाटलं मला. घरी जाऊन मी ते बायकोला पुन्हा पुन्हा सांगितलं. शेवटी ती कंटाळून म्हणाली, "कितीदा सांगायचं ते मेलं?" इतका रागावलो मी तिच्यावर. त्या दिवशी रात्री मग मी जेवलोच नाही आणि रात्री ती बिछाण्यावर रडत होती तर मी उलट्या बाजूला तोंड करून झोपल्याचं सोंग घेऊन गप्प पडून राहिलो. त्यानंतर सुद्धा आपल्या मनातलं माझ्याजवळ मोकळेपणाने बोलायची. ती मला म्हणायची, "का हो? इतकी महागाई झाली का हो अण्णा? कशाला ही मेली युद्ध होतात? सगळे गरीब लोक आता काय करत असतील हो अण्णा?" केसरीतल्या दुष्काळाच्या हकीकती वाचून तिला रडू यायचं. ती म्हणायची, "मी नाही केसरी वाचणार. मला रडू येतं." आणि एकदा ती म्हणाली, "अण्णा, मला कुठे नोकरी मिळेल का हो?" नंतर तिच्या लक्षात आलं, की आपण काहीतरी बोललो आणि ती घरात पळून जायला लागली. पण मी तिला अडवलं आणि म्हटलं, "अगं वेडे पोरी, एवढीशी तू आणि इतकं दुःख कशाला सहन करतेस? कोणी सांगितलंय तुला हा भार वाहायला? आमच्यावर तुझा काहीच विश्वास नाही का? आम्ही कोणीच नव्हत का गं तुझे?" ती बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिली. माझे हात तिने घट्ट दाबून धरले आणि मग ती आत पळून गेली. नाना गॅलरीतून आत येत म्हणाले, "काय म्हणालात? काय झालं तिचं?" आणि क्षणभर गोंधळल्यासारखे उभे राहून ते बाहेर गेले. इतकी चीड आली मला तेव्हा त्या माणसाची. पण त्यानंतर सुद्धा अबोल झाली. माझ्याशी सुद्धा ती बोलेना. पोर मनात झुरत होती आणि इकडं माझाही जीव कालवत होता. नंतर एकदा आमच्याकडे हळदी कुंकू झालं आणि सुधाला अर्थातच आमच्या हिने बोलावलं. संध्याकाळी घरी आल्यावर मी विचारलं, "काय? सुधा आली होती का गं हळदी कुंकवाला?" बायको म्हणाली, "अहो 2दा बोलावणं पाठवलं, पण पोर आली नाही आणि ह्या धावपळीत की नाही मला तिच्याकडे जायला वेळच झाला नाही." हे ऐकून मी खूप चिडलो. बायकोवर खेकसून म्हटलं, "एवढी कसली नट्ट्यापट्ट्यात गुंतली होतीस गं? त्या एवढ्याशा पोरीचं कुणणी नाही. तिची आठवण सुद्धा नाही झाली तुला? असा किती वेळ लागला असता गं तिच्याकडे जाऊन यायला?" बायको न रागावता हसून म्हणाली, "एवढं आहे तर दत्तक तरी घ्यावं की पोरीला." पण तिचं पुढं न ऐकता मी सरळ सुधाच्या घरात गेलो. मला पाहून ती एकदम आत पळाली आणि दाराआड तिनं तोंड लपवलं. पण मी तिच्या मागोमाग आत गेलो आणि बळेच तिचं तोंड माझ्याकडे फिरवत म्हटलं, "काय झालं गं सुधा? मला नाही का सांगणार?" पोरगी लटालटा कापत होती. भांबावून माझ्याकडे पाहत होती. मग तिची नजर माझ्या नजरेला भिडली आणि एकदम तिला सगळं काय ते समजलं. कसला तरी बांध फुटला. तिने एकदम मला मिठी मारली आणि मोठ्या मोठ्याने अगदी ओक्साबोक्शी ती रडू लागली. मला मिठी मारून तशी ती रडत होती तेव्हा मला फार वाईट वाटत होतं आणि तेवढंच बरंही वाटत होतं. घट्ट पोटाशी धरून मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होतो आणि तिला रडू देत होतो. थोड्या वेळाने मी तिला थोपटत म्हटलं, "काय झालं बाळ? मला नाही का सांगायचं?" हुंदक्यांनी तुटलेल्या शब्दात ती म्हणाली, "अण्णा, अण्णा, मला घालायला चांगला फ्रॉक नाही हो. मला दागिने नाहीत, काहीच नाही. मला तुम्ही टाकू नका हो अण्णा." "अगं वेडे पोरी, तुला का कधी मी टाकीन? उगी. आता रडू नको. पुस डोळे आधी." आणि माझ्या धोतराच्या सोग्याने मी तिचे डोळे पुसले. तेवढ्यात तिथं आलेली माझी बायको म्हणाली, "तिचे पुसलेत, पण स्वतःचे डोळे नाही का पुसायचे?" आणि तेव्हापासून सुद्धा आमची झाली. आणि 2 वर्षांनी तिचे अण्णा वारले, तेव्हा मुळी ती आमच्या घरीच राहायला लागली. धन्यवाद.